गंभीर असा अपघात झालेला आहे. एक डंपर चालक त्याचा डंपर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसनल फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये झोपलेले लोक आहेत यांच्या अंगावरून गाडी गेली. याच्यामध्ये 3 लोक मयत झाले आणि 6 लोक जखमी आहेत. डंपर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली. खरं तर खरंच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतोय. डंपर चालक दारूच्या नशेत होता याची माहिती समोर काय? बरोबर आहे, प्रथमदर्शनी असं वाटतंय. याच्याबद्दलची आम्ही मेडिकल टेस्ट केलेली आहे, रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म कळलं जाईल. म्हणजे कोण आहे ते कुठून आले होते आणि फुटपाथवर का झोपले होते, काय त्यांचं? नाही, हे बाहेरून आले होते नांदगाव या ठिकाणावर आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी तिथे फुटपाथवर झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण 1च्या दरम्यान अपघात झाला. डंपर चालक कोण आहे? डंपर मालक चालकाच्या ज्यांच्या मालकीचा डंपर आहे त्यांच्यावर काही कारवाई करणार आहोत का? नाही, निश्चितच आता डंपर चालकाविरुद्ध तर गुन्हा दाखल केलेला आहे. हा ड्रायव्हर आहे, साधारण 26 वर्षाचाही समय आणि तो गेले अनेक दिवस डंपर चालवतोय. परंतु याच्यामध्ये आणखीन काही नेग्लिजन्स आहे का, जो असू शकतो, तर तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करतील. सर, एकूण फेटल्स किती झाले? अपघातांची संख्या वाढते का? त्यात जड वाहनांमुळे होणारे अपघात आणि शहरामध्ये दिवसा उजेडी जड वाहनांना परवानगी नसताना त्याची अत्यावश्यक कामं या सदराखाली होणारी वाहतूक, ज्याच्यामुळे अपघात वाढत आहेत. बांधकाम क्षेत्रातल्या अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली डंपर्स किंवा कंटेनर्स मोठे मोठे जे शहरांच्या मध्यवर्ती रस्त्यांवरती चालतात, त्यातून होणारे अपघात. तर एक संख्या आणि दुसरं नियमानुसार ही परवानगी आहे का? साधारण 72 अपघात हे हेवी वाहनांमुळे पुण्यामध्ये झालेले, परंतु आपल्याला कल्पना असेल की पुण्याला रिंग रोड नसल्यामुळे मेजर जड वाहतूक चालते ती आपल्या बेंगलोर मुंबई बायपास रस्ते. याच्याशिवाय शहराच्या मध्यवर्ती एरिया सोडून बाकीच्या एरियामध्ये बंधनं नाही आहेत, पण मध्यवर्ती एरियामध्ये हेवीला बंधनं आहेत, त्या ठिकाणी वाहतूक केली जात नाही. आपल्याला आता या इन्सिडेंटमध्ये सुद्धा की हा इन्सिडेंट रात्री 1 वाजता घडलेला आहे, ज्यावेळेला बंधनं नाही आहेत. म्हणजे रात्रीच्या वेळेला मध्यवर्ती भाग सोडून इतर ठिकाणची बंधनं कमी होतात, कारण मग ट्रकची मुवमेंटच होऊ शकत नाही. त्यामुळे हे रिलीफ पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आहे. साधारण 72च्या आसपास अपघात आतापर्यंत झालेले आहेत, ज्याच्यामध्ये हेवी वाहनांचा समावेश आहे, त्याच्यामध्ये 15 डंपरचाही समावेश आहे आणि हे सगळे शहराच्या आउटस्कर्ट्स वरती म्हणजे झालेले अपघात पण आउटस्कर्ट वरती आहेत आणि ज्या ठिकाणी परवानगी असलेल्या रस्त्यावरती झालेले आहेत. तरी सुद्धा याच्यावरती आणखीन काही निर्बंध आणता येतील का, या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करतो. सर, जे मजूर अड्डे तयार होत आहेत आउटस्कर्ट्स मध्ये, ऍक्च्युअली ते बेकायदा आहेत? म्हणजे त्याच्यासाठी काही तिथे रिझर्वेशन नाही आहेत किंवा बाहेरून येणारे हे मजूर अशा पद्धतीनं रस्त्याच्या आजूबाजूला कुठल्याही सुविधा नसताना स्टेशन होतात किंवा राहतात आणि या अशा घटना सुद्धा अनेकदा घडतात किंवा रात्र लॉ अँड ऑर्डरचे इश्यू सुद्धा तिथे पाहायला मिळतात. भांडणं मारामारी असतील, पिक पॉकेटिंग असेल किंवा महिलांच्या संदर्भातले गुन्हे सुद्धा थोड्याफार प्रमाणात घडतात. बऱ्याच आउटस्कर्ट्स मध्ये शहराच्या चारही बाजूंना हे असे मजूर अड्डे तयार होताना दिसत आहेत अचानक आणि मग ते पुन्हा म्हणजे हंगामी तयार. नाही, पण याच्यामध्ये जर बघितलं असेल तर हे अचानक काल आलेले लोक होते, त्यांना निवारा कुठे मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी ते राहिले. काही लोक त्या ठिकाणी राहतात, ही बाब सुद्धा बरोबर आहे, परंतु खरं तर याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये. अपघात जो झाला हा फुटपाथवरती गाडी चढवून ते या ठिकाणी झोपले होते त्या ठिकाणी झाला. हा विषय खरं तर वेगळा आहे, परंतु विचार करायला लावण्यासारखा आहे, कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये. पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच